नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मधुमेह म्हणजेच डायबिटीज विषयीची माहिती. मधुमेह किंवा डायबिटीज हा आयुष्यभर सोबत राहणारा आजार किंवा आरोग्यविषयक समस्या आहे. दरवर्षी सुमारे 10 लाखाहून अधिक लोकांना यामुळे मृत्यू होतो. हा आजार अगदी कोणालाही होऊ शकतो. जेव्हा शरीर रक्तातील साखरेचा पूर्णपणे वापर करत नाही तेव्हा ती समस्या उद्भवते. मधुमेहाच्या दुष्परिणामामुळे व्यक्तीला हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, अंधत्व, किडनी निकामी होणे किंवा शरीराच्या खालच्या भागातील अवयवांच्या विच्छेदना यांना सामना करावा लागू शकतो. त्यात ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली. अंदाजे जगभरात 42.2 कोटी लोक मधुमेहग्रस्त आहेत. 40 वर्षापूर्वीच्या आकड्यापेक्षा हा आकडा जास्त म्हणजे 4 पटीने वाढलेला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने आकडे सांगितलेले आहेत. एवढे धोके असूनही ज्यांना हा आजार आहे त्यांपैकी निम्म्या लोकांना तरी याबाबत काहीच माहिती नसतं. पण आपण दैनंदिन जीवनशैलीत चांगले बदल केल्यास अनेक प्रकारांत ते रोखता येतात. कसं ते पाहू. आता मधुमेह कशाने होतो ते सुरुवातीला पाहूया. जेव्हा आपण काही खात असतो तेव्हा आपलं शरीर कार्बोहायड्रेटचं रूपांतर साखरेमध्ये म्हणजेच ग्लुकोज करत असतं. नंतर आपल्या स्वादुपिंडामध्ये म्हणजे पॅनक्रियाज तयार होणारं इन्सुलिन नावाचं हार्मोन शरीरातील पेशींना ती साखर ऊर्जेसाठी शोषून घेण्याची सूचना करत असतं. पण जेव्हा इन्सुलिन तयार होत नाही किंवा ते व्यवस्थित काम करत नाही तेव्हा मधुमेह होतो, कारण त्यामुळं रक्तात साखर जमा व्हायला लागते. आता डायबिटीजचे काही प्रकार आहेत. ते प्रकार कोणते? म्हणजेच मधुमेहाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील पहिला जो आहे तो म्हणजे टाईप 1 डायबिटीज. आता टाईप 1 डायबिटीजमध्ये पॅनक्रियाजमधील इन्सुलिनची निर्मिती बंद होते, त्यामुळे साखर रक्तामध्ये जमा व्हायला लागते. त्यानंतर शास्त्रज्ञांनी अद्याप त्यामागचे नेमकं कारण अजून माहिती नाही आहे, पण कदाचित हे अनुवांशिक परिणामामुळे असू शकतं किंवा व्हायरल इन्फेक्शन, विषाणू संसर्ग झाल्यानं इन्सुलिन निर्मिती करणाऱ्या पेशींचं झालेलं नुकसान त्यासाठी कारणीभूत असू शकतं, असंही शास्त्रज्ञांना वाटतं. जवळपास 10% लोक हे मधुमेहग्रस्त टाईप 1 मधील आहेत. टाईप 2 डायबिटीजमध्ये पॅनक्रियाज पुरेशा इन्सुलिनची निर्मिती करत नाही किंवा ते हार्मोन्स व्यवस्थित काम करत नाहीत. सर्वसामान्यपणे हे मध्यमवयीन किंवा ज्येष्ठांमध्ये दिसून येतं, पण त्याचबरोबर तरुणांमध्ये जास्त वजन किंवा बैठ काम असलेले किंवा एखाद्या विशिष्ट वंशातील आणि त्यातही दक्षिण आशियाई तरुण यांच्यात हा प्रकार आढळतो. काही गर्भवती महिलांनाही किंवा महिलांची या प्रकारचं निदान होऊ शकतं, कारण त्यावेळी त्यांचं शरीर त्यांना आणि त्यांच्या बाळाला दोघांना पुरेल एवढं इन्सुलिन तयार करू शकत नसतं. वेगवेगळ्या निकषांच्या आधारे करण्यात आलेल्या अभ्यासावरून असा अंदाज बांधण्यात आला आहे की 6 ते 16% गर्भवती महिलांना गर्भधारणेदरम्यान डायबिटीजचं निदान होतं. यात वाढ होऊ नये म्हणून त्यांना आहाराच्या माध्यमातून किंवा व्यायाम आणि गरज पडल्यास इन्सुलिनचा वापर करून साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं. लोकांना प्री डायबिटीज म्हणजे रक्तात साखरेचं प्रमाण वाढल्याने निदानही होऊ शकतं आणि त्यामुळे डायबिटीज होण्याची दाट शक्यता असते. आता डायबिटीजची काही लक्षणे आहेत. सर्वसामान्यपणे दिसून येणारी लक्षणे आहेत ती माहिती आहे का? आता तुम्हाला मी खालीलप्रमाणे काही लक्षणे सांगते. पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे खूप तहान लागणे. ओके. नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी होणे, विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त थकवा जाणवणे, प्रयत्न न करताही वजन कमी होणे, सारखं काही इन्फेक्शन होणं, दृष्टी कमी होणे, कापलेल्या किंवा इतर जखमा लवकर न भरणे. आता ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते टाईप 1 डायबिटीजची लक्षणे ही कमी वयात म्हणजे बालपणी किंवा पौगंडावस्थेत दिसतात आणि ते अधिक गंभीर असतात. आता टाईप 2 मध्ये 40 वर्षापेक्षा अधिक किंवा 25 वर्षाचे दक्षिण आशियातील वयाचे लोक, पालक किंवा भावंडांना मधुमेह असलेले, जास्त वजन असलेले किंवा लठ्ठ, तसंच दक्षिण आशियाई, चीनी, आफ्रो कॅरिबियन आणि कृष्णवर्णीय आफ्रिकन वंशाच्या लोकांना अधिक धोका असतो. मी मधुमेह टाळू शकतो.
बरं का. आता तो कसा टाळायचा? मधुमेह हा प्रामुख्याने अनुवांशिक आणि पर्यावरणातील घटकांवर अवलंबून असतो. पण आरोग्यदायी आहार आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंबून करून तुम्ही रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवू शकता. प्रक्रिया केलेल्या साखरेचे पेय किंवा पदार्थ टाळून आणि पास्ता किंवा व्हाईट ब्रेड ऐवजी धान्य किंवा होल मिलचा वापर करणं हे त्यासाठीच पहिलं आणि चांगलं पाऊल ठरू शकतं. रिफाइंड साखर किंवा रिफाइंड धान्यातील पोषक तत्वे कमी असतात, कारण त्यातील तंतुमय किंवा जीवनसत्व असलेला भाग काढून टाकला जातो. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर मैदा, व्हाईट ब्रेड, पांढरा भात, पास्ता, पेस्ट्रीज, साखरयुक्त पेय, मिठाई आणि साखर घातलेले नाश्त्याचे पदार्थ. निरोगी आरोग्यामध्ये भाजीपाला, फळे, कडधान्य, होल ग्रेन यांचा समावेश असतो. तसंच त्यात आरोग्यास फायदेशीर ठरणारे तेल, सुकामेवा आणि ओमेगा 3 नंबर भरपूर असलेले सायट्रिन्स, सॅल्मन असे मासे यांचा समावेश असतो. तुम्ही काही ठराविक वेळेनंतर थोडं थोडं खात राहणं किंवा पोट भरल्यानंतर खाणं थांबवणं हेही महत्त्वाचं आहे. व्यायामामुळेही तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. ब्रिटन्स नॅशनल हेल्थ सिस्टमनं म्हणजेच NHS जर आठवड्याला किमान 2.5 तास ॲक्रोबिक व्यायाम करण्याचा सल्ला देत आहे. त्यात वेगानं चालणं किंवा आणि पायऱ्या चढणं यांचाही समावेश आहे. निरोगी वजन तुमच्या शरीरात साखरेचं प्रमाण कमी ठेवण्याचा मार्ग सुकर करत असतं. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हळूहळू प्रयत्न करा. आठवड्याला अर्धा ते 1 किलोचं वजन कमी करा. आता धूम्रपान म्हणजे स्मोकिंग टाळणं आणि